उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरेंना परत बघितली, मी त्यावर लेख पण लिहिलेला आहे. पत्रिका म्हणजे आता दिवस पलटलेत आणि पत्रिका पण इतकी वाईट नाही की त्यांना तुम्ही बेदखल करावं. ते राजकारणामध्ये राहणार, परंतु सोनियाचे दिवस परत येणार नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही होणार. बीएमसी निवडणुकीत काय होईल तुम्हाला? नाही, आता ते काल झलक दाखवली ना. एकच मिनिट सांगतो तुम्हाला एक या माझ्या जीवनातला घडलेला खूप अद्भुत प्रश्न सांगतो. देवेंद्र जेव्हा राष्ट्रवादी आणि हे एकत्र यायचं, एकत्र जे आहे, तर माझ्याकडे मी 3 दिवस अगोदर माझ्या नाडीत आलं होतं की राष्ट्रवादी आणि म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील पहाटे 5 वाजता. मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते घडलं. अफलातून सेम 2019 साली याच अधिवेशनात ऑगस्टला अधिवेशन झालं होतं आणि ऑक्टोबरला निवडणूक होती विधानसभेची. तर त्यावेळेला एक मजा म्हणून सहज बघूया काय होतंय, गाजराची पुंगी वाजली ठीक, नाही वाजली काय हरकत नाही, अशा पद्धतीने मी भविष्य वर्तवलं होतं. मग त्यामध्ये शरद पवारांची पोझिशन काय असेल, अजितदादांची काय असेल, देवेंद्र फडणवीस काय असेल, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तत्कालीन अध्यक्ष होते काय असेल, हे सगळं इत्तम पक्षांना सीट किती होतील, कशा होतील, त्यामध्ये जरी सत्तेत राष्ट्रवादी नाही आली तरी अजितदादा महाराष्ट्रात सर्वाधिक मताने निवडून येतील, हे मी तेव्हा आणि त्यावेळेला फेसबुक पेजवर टाकलेलं आहे. तुम्ही आजही जाऊन सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल. मग हे अभ्यास कसा असतं, राजकीय नेत्यांची पत्रिका, आता जसं मगाशी तुम्ही विचारलं उद्धव ठाकरे राज ठाकरे काय होईल, आता दोघांची युती बघताना त्या दोघांची वेगवेगळ्या पत्रिका अभ्यासाव्या लागतात. मग त्या दोघांच्या पत्रिकेमध्ये एकाची पत्रिका आणि एकाची पत्रिका, त्या पत्रिकेमध्ये काय प्लस आहे काय मायनस आहे ह्या पॉईंटचा अभ्यास करून त्या प्लस मायनसचा दोघांना एकत्र किती फायदा होईल ह्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग त्या दोघांचं भविष्य. पण बऱ्यापैकी चित्र बघता त्याची झलक आता आपल्याला बेस्टच्या निवडणुकीत झालेलं दिसलेली आहे. ते चित्र पुढे दिसेल, फारसं काही वेगळं बदलेल असं वाटत नाही. राहुल गांधींबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं?